हे बघा मस्त असे डोसे होतात हे. हे बघा हे डोसे आणि ही चटणी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. खायला करायचे आपण रोजच शिरा, उपमा, पोहे करतोच, तर त्याच रव्यापासून म्हटलं आज दुसरं वेगळं काहीतरी खायला करावं. तर मी इथं काय करते दाखवते तुम्हाला. 1 वाटी रवा घेतला आहे, त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा. मीठ घालते, 2 मिरच्या मोडून घातल्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. ह्यात पाणी घालून मिक्सरमधून काढून घेते. पाणी अजून लागेल. जिरं घालते अर्धा चमचा. काढून घेतलं. अजून ह्यात थोडंसं पाणी लागेल आपल्याला. ह्यात आता मी थोडंसं दही घालते बघा आणि अजून पाणी घालून परत एकदा फिरवून घेते. आपल्याला सरसरीत करायचं आहे ना, परत फिरवून घेते. ह्या भांड्यात काढून घेते मी आता. विसळून घेते हे भांडं. एकीकडे तवा ठेवलाय मी. तवा ठेवलाय. चटणीला बघा मी इथं हे ओलं खोबरे त्याची काळी पाट काढून घेतली, असं पांढरं शुभ्र घेतले. मीठ, 4-5 पाकळ्या लसणाच्या अजून थोडंसं लसूण घेतली त्यात मी. हे बघा लसूण घेतला आणि मिरच्या. तर हे मीठ आणि मिरची हे सगळं चटणी करून घेते मी. ह्यात थोडंसं अजून जिरं घालते आणि तवा तापलाय बघा. डोसे घालायला घेते मी. छोटासा करून बघते आधी. हे बघा असे छान निघतात. आता थोडा मोठा घालते. सुरुवातीला मी आधी घालून बघितला. आपण कोणतीही गोष्ट करताना जरा थोडंसं आधी सुरुवात करताना करूनच बघतो ना. ते बघा एकीकडे ही चटणी करून घेते. तेच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. हे बघा पाणी न घालता करून घेतलं. त्यात पण थोडंसं दही घालते, 1-2-3 चमचे, आणि थोडंसं पाणी घालते वाटी विसळून. चटणी झाली करून. अजून एकदा परत फिरवते, पण आपला तोपर्यंत डोसा इकडे होतोय ना, तो बघूया. हे बघा असे मस्त छान निघतात. हे बघा काय मस्त पातळ असे छान निघतात डोसे. करून घेते मी सगळे. चटणी पण झाली.
पटकन होतात, म्हणजे अगदी काही भिजत वगैरे नाही घातलं तरी चालतं. दही घातले कारण दह्यामुळे काय होतं, थोडासा आंबूसपणा येतो. एरवी आपण पीठ भिजवलेलं असतं त्यामुळे त्याला आंबटपणा असतोच. तर ह्यात थोडं दही घातलं त्यामुळे अजून चांगली चव लागते. असे करून घेते सगळे डोसे. करून घेतले, 4-5च केले. थोडंसं पीठ ठेवले 2-3 डोश्याचं. चटणीला फोडणी घालून घेते. थोडंसं पीठ ठेवलंय नंतर करायला. चटणीवर फोडणी घालून घेते. ही चटणी मी आज कोथिंबीर घातली नाही आहे, पांढरी आपण हॉटेलमध्ये खातो तशी पांढरी शुभ्र चटणी केली. हे बघा, फक्त जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालणार आहे. फोडणी घालते. झाले आपले मस्त झटपट डोसे आणि चटणी. कधीतरी घाईगडबडीच्या टायमाला करायला काहीच हरकत नाही, छान होतात. करून बघा, कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे बघा, आणि खास करून ही चटणी मस्तपैकी अशी हॉटेलमध्ये मिळते तशी.